रामराम मंडळी, कसे काय मस्त ना. मी आलेली आहे गावाकडे. जेवणाची जय्यत तयारी सुरू आहे. जाऊबाई आणि ननंदबाई दोघींनी जय्यत तयारी सुरू केली आहे आणि भाऊजी आमचे मस्तपैकी एंटरटेनमेंट करत आहेत. व्हिडिओ निकालते रहते हैं. जेवणासाठी वरणाची डाळ वड्यांबरोबरच शिजवून घेतलेली आहे. मस्तपैकी भरलेल्या वांग्याचं भरीत तयार आहे. कुकरमध्ये आळू वड्या आणि वरणाची डाळ शिजली की मस्तपैकी खरपूस खमंग अशा वड्या तळून झालेल्या आहेत. कुरकुरीत अशा वड्यांचा स्वाद मस्त लागतो. इकडे ननंदबाई आंबे कापत आहेत. ह्या दोघींनी मिळून सगळा स्वयंपाक केलेला आहे आणि ह्या दोघींनी जेवढा पण कट्टा खराब केलेला ना, तो सगळा कट्टा मी साफ करून घेतलेला आहे. भांडी बिंडी व्यवस्थित धुवून झालेली आहेत. आता फक्त भाकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आता भाकऱ्या कधी जेवते वेळी करायच्या. मस्तपैकी स्वयंपाक उरकला आणि अंगणामध्ये अशा आम्ही गप्पा मारत बसलेलो आहोत. इतकं छान वाटतं ना, तुम्हाला सांगू, खरोखर खूपच मस्त वाटतं. अंगणामध्ये खुर्ची टाकायची, ओट्यावर बसायचं, खरोखर गप्पा गोष्टी मारण्यात खरंच खूप मजा येते. आणि गावचं वातावरण तर किती आल्हाददायक असतं. सगळे लोक ओट्यावर बसलेले असतात. तिकडच्या गप्पा होतात. हिला हाक मार, तिला हाक मार होतं. मग नंतर जेवणाची वेळ झाली आणि जाऊबाईंनी मस्त ज्वारीच्या भाकऱ्या केल्या. टम्म फुगलेल्या अशा भाकऱ्या त्यांनी केल्या. ननंदबाई जेवण वाढायला लागलेल्या आणि जाऊबाई सर्वांना जेवायला बोलवत होत्या. अशा पद्धतीने आमच्याकडे जेवायला बोलवलं जातं. बोलवण्याची पद्धत बघा. हे बघा, सगळ्यांनी जेवायला या, सगळ्यांनी जेवायला या. सगळ्यांना जेवायला बोलवल्यानंतर ननंदबाईंनी सर्वांची ताटं केली. शारदाताई टमाट्याची भाजी करत होते. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद सुटलेला होता. गावाकडचं जेवण एक नंबर असतं. भरलेल्या वांग्याचं भरीत, टमॅट्याची भाजी, आळूच्या वड्या, कढी, आंब्याचे तुकडे, ज्वारीची भाकरी असे सगळे पदार्थ ताटामध्ये बसलेले होते आणि सगळे आमच्याकडे बघत होते, तुम्ही आम्हाला खा म्हणून. मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो. आईस्क्रीम खायला निघाले रात्रीचे. यांना जास्त आईस्क्रीम खायची होती. कुठल्यावरून तळमावलेला निघालेले आहेत आईस्क्रीम खायला. हे बघा, तुम्हाला खायची आहे का? हे बघा, आम्ही सगळे आता आईस्क्रीम खायला चाललेलो आहोत. कारण कविताला जास्त आईस्क्रीम, मला आईस्क्रीम खायची इच्छा आहे जास्त. रात्रीची वेळ होती. थोड्या डरावण्या गप्पा सुरू होत्या. जरा भीती पण वाटत होती. पण नंतर आम्ही सगळे एकत्रित आईस्क्रीम खाण्यासाठी तळमावल्यावर आलो. तळमावल्याला आईस्क्रीम खाण्यासाठी माझे 3 नंबरचे दीर आम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आले. सगळ्यांनी ऑर्डर दिली. आपापल्या मनपसंतीची आईस्क्रीम सगळ्यांनी मागवली आणि मस्त गरमीचे दिवस होते आणि थंडगार आईस्क्रीमचा आम्ही सर्वजण मस्तपैकी आस्वाद घेत होतो. संध्याकाळच्या वेळी अशा मस्त गाणी वगैरे गात बसायचं. मस्त गावचं वातावरण छानच असतं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या आजोळच्या घरी म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरी आलेलो आहोत. आता हे गाव मी तुम्हाला दाखवते. हे गाव जे आहे ते मेंढ गाव आहे. जे गाव उठलेलं आहे आणि यांना जागा दुसरीकडे देण्यात आलेली आहे. पण सगळ्यांच्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या आणि आम्ही ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो. माझ्या दोन्ही जावांना हे मेंढच्या घरी राहण्याचा अनुभव मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पण ह्या गावाबद्दल खूप साऱ्या आठवणी आहेत. आमच्या यांना आणि दीरांना सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि ते बोलू लागले. माहेरघर हे आमचं आजोळ. माझ्या आईचं म्हटलं तर आमचं आजोळ. आजोळ, हा, मेंढ आजोळ. ते आमचं बालपण संपूर्ण इथे गेलेलं आहे. शाळेच्या सुट्टीमध्ये आम्ही यायचो. हो का? बालपण आमचं खूप 2 महिने आनंदच जायचं. मागे आमच्या लहानपणी आम्ही पुष्कळ खेळलोय. आम्ही मावशीवर आम्ही मच्छी पकडायला जायचो नदीमध्ये. तुमचा दगड भेटला का? दगड आहे, दोंडी म्हणायचे. दोंडी, दोंडा 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 दोंडी. आणि ती चिंती गाडी मुंबईला जायची. एकदा बरोबर मी मस्त घेऊन आजोळी येऊन सगळ्यांच्या मनामध्ये लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. खरोखर
आपल्या लहानपणच्या गावी आपण गेल्यावर जशा आठवणी जागा होतात, आनंद होतो, तसा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. हा आहे तो दगड जिथे आजी त्यांना सगळ्यांना बाय करण्यासाठी यायची. तर आता सगळे आम्ही ह्या जागेला भेट देऊन आता घरी निघालेलो आहोत. आता आम्ही मस्तपैकी आलेलो आहोत ते नदीमध्ये पोहण्यासाठी. नदीमध्ये मच्छा धमाल मस्ती करणार आहोत. खूप सारी धमाल मस्ती आम्ही केलेली आहे. रिसॉर्टमध्ये पण आपल्याला एवढी धमाल येणार नाही, एवढा आनंद होणार नाही, तेवढा आनंद आम्हाला या ठिकाणी येऊन झालेला आहे. आम्ही खूप सारी मजा मस्ती केलेली आहे. बघ, थोडासा आम्ही हास्य योगासुद्धा केलेला आहे. तो बघून तर तुम्हाला खरंच खूपच गंमत येणार आहे. चला. अरे अरे